म्हणतात ना की ज्या झाडाला फुलं आलेली असतील ते झाड वापरलं जात नाही. किती सुशे आहेत ना, अजून हिरवे आहेत बघा, हे पोचे आहेत. हे पायाला जबरदस्त लागतात. हे चंद्र आणि इकडे सूर्य, आणि दोघांच्या मध्ये पृथ्वी. तेव्हा त्या घराला लागणारे जे काही फाड्या होत्या, दगड लागले, त्या आम्ही ह्या चिरेखाणीतून काढले. आणि जर असं सुंदर दृश्य जर बघायचं असेल ना, तर त्यासाठी ना गावी यावं लागतं. किती नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि आम्ही आता ना चाललोय खाली. ज्या ठिकाणी आपण झाडं लावलेत, ती जागा आहे आपली अलेटीत. त्या ठिकाणी आपण ना आपली काजूची झाडं लावली, तर त्या ठिकाणी जाऊन ना जरा पाणी वगैरे घालायचंय. तर मी आणि बाबा निघालोय. आणि ऊन बघा किती आहे, 5:45 झाले, अजून सूर्यदेव वरती आहेत. आता हळूहळू त्या डोंगराच्या मागे जातील. अगदी म्हणतात ना खांबेवाडीच्या मागे तिथे जो डोंगर आहे, त्याच्या मागे सूर्यदेव जातील आणि मग काळोख होईल. अजून बऱ्यापैकी चांगलं ऊन आहे. तर जाऊया जरा तिथे, आणि आपली झाडं वगैरे काय आहेत कशी, ती जरा आपण बघू. आणि ह्या आपल्या गावच्या पायवाटा, ह्या जुन्या पायवाटा, तिथून आपण जाऊया. आणि हा आपला परिसर, ही आपली डिंगणीतली बादेवाडी. आणि इथे ना, इथे आपला होळी आहे. या ठिकाणी म्हणजे पहिले होम वगैरे लागतात ते इथे. तेव्हा तिथे होळीसाठी आणून सगळं ठेवलंय. आज पण जायची ना बाबा इथून. गावच्या या कच्च्या पायवाटा आहेत. सांभाळ होतं. आणि तिकडे चंद्र बघा केवढा मोठा आलाय. इकडे चंद्र आणि इकडे सूर्य, आणि दोघांच्या मध्ये पृथ्वी. असं सुंदर दृश्य आहे ना, मुंबईमध्ये बघायला नाही भेटत. कदाचित मिळतं, पण इकडे बघा, गवत खायला आता गुरच नाही शिल्लक राहिले. आणि इथे आपली जुनी चिरेखान आहे. चिरेखान तुम्हाला दाखवतो. आमचं जेव्हा घर बांधलं ना, तेव्हा त्या घराला लागणारे जे काही फाड्या होत्या, दगड लागले, त्या आम्ही ह्या चिरेखानीतून काढले. हे बघा, प्रत्येक वेळेला आल्यानंतर मी आवर्जून दाखवतो. खाली तिथून जायला ना अशा पायऱ्या आहेत. आणि पावसाळ्यामध्ये जवळजवळ पूर्ण भरते. इथे एक झाड होतं, कलम लावलं होतं, पण ते एक वर्ष एवढं पावसाने पाणी भरलं ना, ते पूर्ण झाड त्याच्यामध्ये गेलं. आणि हे शिवरीचं झाड बघा, याला ना फुलं मस्त आलीत. मी पहिल्यांदाच अशी फुलं बघतोय हा. जबरदस्त, हा. याला फुलं मस्त आलीत. झाड दिसायला म्हणजे हे झाड आहे ना, आता होळीला वापरलं जातं. हा, किती सुंदर आहे ना. फुलं बघा केवढी अशी मोठमोठी येतात त्याला, ऑर्चिड सारखी. त्या झाडाला भरपूर फुलं आहेत बघा. तिथे दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे शिवरीचं झाड आहे ना, कोकणामध्ये आता होळीसाठी वापरलं जातं. पण असं म्हणतात ना की ज्या झाडाला फुलं आलेली असतील ते झाड वापरलं जात नाही. किती सुंदर दिसतंय ना. हे बघा, शिवरीचं झाड आहे. आणि तिथून आपल्याला खाली जायचंय. आणि पोचे आहेत ना, अजून हिरवे आहेत बघा, हे पोचे आहेत. हे पायाला ना जबरदस्त लागतात. आता मला लागलं इथे पायाला. हे बघा, हे चांगले टोचतात. हे बघ किती आहेत. त्यामुळे जंगलामध्ये येताना शक्यतो आहे ना, शूज वगैरे घालायचे. आपल्याला इथल्या इथे यायचं म्हणून जरा खाली आलो. हे चांगला टोचला माझ्या पायाला. बाबा गेले आत नाही तिकडे.
सांभाळून चला. आणि ही बघा इकडे आपली विहीर आहे आणि या बाजूला झाड आहेत. झाड आता छान झाले. पाणी मिळालं की झाड व्यवस्थित होतं. विहिरीसाठी नेट पण घ्यायचंय. मुंबईवरून घेऊन येईन. तसा छान हिरवावाला आहे ना, याच्यापेक्षा पण जरा वेगळा येतो. आणि पाणी बघा, बऱ्यापैकी अजून पाणी आहे. पावसाळ्यात अर्ध्यापेक्षा जास्त आहे भरते ना. ही आपली विहीर. आणि विहीर खोदताना निघालेला हा सगळा मातीचा ढिगारा. हा हा इथे खोलू ना वॉल. झाडं बघा आपली मस्त झाली. ही चहापत्ती. हा वॉल खोलायचा आहे. चला वॉल खोललाय, आता पाणी जायला सुरुवात. तिथे तो पाईप गेलाय तिथे आवाज येतोय. आता हळूहळू जरा सगळ्या झाडांना पाणी घालूयात. हे जांभळाचं झाड बघा, हे ना मुंबईवरून मी बिया आणले होते. छान झालं. हे जांभूळ आहे ना त्याचं असं एकदम मोठं आहे. ही चहापत्ती आणि हे काजू. आपल्या पण हाईट पेक्षा पण जास्त झाली बघा, उंच झाली झाडं. आर्या मोर्या जेव्हा येतात ना तेव्हा इथे बागेमध्ये मस्त खेळतात हे. आणि हे बघा छान तुरा आला. तर तुऱ्या यायला लागलेत. आता तुऱ्या आल्याच्या नंतर मग काजू लागतील. छान आहे बघा. हे पण जांभळाचं झाड आहे. सगळी जेव्हा झाडं वाढतील ना तेव्हा ही काजूची अशी सुंदर बाग होईल. बाबा तिथे पाणी मारते. हा माकड येतात काय? ते तुरे आणि मग आता मध्येच काहीतरी जास्त खार वगैरे पडली ना की मग ते हे होतात. खार म्हणजे धुकं जेव्हा जास्त पडतं त्याच्यामध्ये ना हा असा आलेला जो मोर असतो ना तो मग गळून जातो किंवा काळवंटो. पण छान आलाय, बऱ्यापैकी मोरलाय. लागतील. लहान मुलांसारखी त्यांची सेवा करायला लागते. हे झाड बघा किती सुंदर झाले. हे बऱ्यापैकी उंच झाले. किती झाड आहेत बाबा तरी पण? 50 का 54 झाड आहेत आणि हे नारळाचं झाड पण आहे. हा हा नारळ पण छान झाले. हे बघा 54 एक झाडं आपली या ठिकाणी आहेत. आणि आपली विहीर इकडे. आणि या बाजूला संपूर्ण आपली वाडी, महादेवाडी. छान. आता थोडा वेळ ना जरा इथे पाणी वगैरे घालू आणि नंतर मग घरी जाऊ. आणि आपल्या घराच्या मागच्या साईडला आपण जे काही काम केलंय ना, थोडं आपण सुंदर असं थोडंसं आपलं मागची पडवी वाढवले. तर आता घरी गेल्याच्या नंतर ना मी ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न थोडंसं दाखवतो मी तुम्हाला. छान असं छोटस करून घेतलंय. आता इथून खाली जाऊयात. झाडं केवढी झालीत जरा बघूया आपण. आणि हे सागरचं घर. आता पूर्वीसारखं ना कोण गवत काढत नाही, त्याच्यामुळे गवत बघा अजून किती शिल्लक राहिलेलं आहे. आणि आता कोणाची गुरं पण नाही राहिली, त्याच्यामुळे गवत. मंडळी किती शांत परिसर आहे बघा. खूप छान वाटतं. म्हणजे मुंबईतल्या धकाधकीच्या जीवनात ना गावी फक्त 1 किंवा 2 दिवसासाठी जरी आलो ना तरी एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतं. मगाशी मंदिरात गेलो होतो कार्यक्रमासाठी, कलशवरून सोहळा होता. तिथून आल्यानंतर ना जरा 1 तास जरा झोपलो आणि नंतर बाबांना बोललो जरा झाडांना जरा पाणी वगैरे घालून येऊया.
एकदम शांत, रिलॅक्स, खूप छान वाटतं. वेळ काढून आहे ना जरा गावी कधीतरी येत राहिलं पाहिजे. खरंच गावच्या सारखं सुख नाही. म्हणून आमचे आई बाबा आहेत ना कधी मुंबईला यायला मागत नाहीत. त्यांना गावाला खूप छान वाटतं. गावची हवा आणि मुंबईची दवा. गावच्या हवेमध्ये सगळं गुण आहेत. पाण्यामध्ये गुण आहेत. सुंदर निसर्ग, फ्रेश हवा यामध्ये राहिलं ना की खरंच आयुष्य एकदम सुंदर राहतं, छान राहतं. एवढी झाडं जरी आमची व्यवस्थित झाली ना तरी खूप छान आहेत. आणखी इतर आहेत ती वेगळी आहेतच, पण भरपूर झाली. तर इथे स्टँड उभा करतो विहिरीवरती आणि जरा झाडांना पाणी घालतो. बाबा दमलेत. द्या घालतो बाबा. जरा मारतो हा. जांभळ छान झाली. हे आता वरवर चालली ती. हा. द्या हो. झाडांना पण बरं वाटतं जरा का पाऊस पडल्यासारखं. पाण्याला पोर चांगला आहे. आपण जी मशीन आणली ना. आता वाढ होणार आहे ती बाबा. हा. हा नारळीला लागेल. थोडं थोडं आपलं कधीतरी हालत राहायचं. हे गवती पण मस्त झाले गवतीच्या. माकडं सगळी वाट लावून टाकतात ना. मस्त वाटतं जरा असं झाडांना पाणी वगैरे घालं ना. छान. झाडांची सेवा. हे बघा इथे पण आहे ना शिवरीचं झाड आहे. छान फुलं आलेत. म्हणजे हा ना त्या फुलांचा हा ऋतू आहे. सुंदर फुलं येतात. ते बाबा मुहूर्तमेढला हेच झाड लागतं ना हो. मुहूर्तमेढ लावतात ते. हा लग्नामध्ये मुहूर्तमेढीसाठी पण ना हेच लागतं झाड. शिवरीचा खांब म्हणतात ना तो हेच झाड. सुंदर. हा. फुलं त्याला खरंच खूप मस्त येतात सुंदर. ते काटेरी झाड आहे ना. मी एका व्हिडिओ मध्ये विचारलं पण होतं की हे झाड नेमकं कसलं आहे. एवढं सुंदर रूप त्या झाडाचं मी पहिल्यांदा बघतोय. चंद्र बघा एकदम जवळ येतो असं वाटायला लागलं आता. बहुतेक सगळी तीच झाड आहे शिवरीचीच झाड आहे तिथे. मंडळी 6:30 झाले. बाबा अजून झाडाला खाली तिथं पाणीच घालतायत. आणि हे बघा सूर्यास्त व्हायला आलाय. आता सूर्यदेव डोंगराच्या पलीकडे जातील. किती सुंदर दृश्य आहे ना. थोडं दम लागला तिथे वरती चढत आलो ना. आणि जर असं सुंदर दृश्य जर बघायचं असेल ना तर त्यासाठी ना गावी यावं लागतं. किती सुंदर बघा. शांत आणि रम्य परिसर. आता सूर्यदेव डोंगराच्या पलीकडे जातील आणि हळूहळू अंधार पडायला सुरुवात होईल. आता आहे ना दिवस थोडा मोठा आहे त्याच्यामुळे अजून सूर्यदेवांचं दर्शन होतं. आता 5 एक मिनिटांमध्ये हळूच खाली जाणार आणि मग अंधार होईल, काळोख पडेल. जरा खाली जाऊयात.
बाबांना वरती ना चढताना परत जरा त्रास होतो ना, घेऊन येईल. जसा सूर्य मावळतोय ना तसे सगळे पक्षी पण बघा आपापल्या घरट्याकडे परतायला लागलेत. आणि हे बघा इकडे आहे ना रात्री किंवा सकाळी जे ससे वगैरे येतात आणि इकडे आल्याच्या नंतर ना असे झाडांची मुळं वगैरे छोटी छोटी झाड आहेत ना ते इकडे येऊन खातात. आणि हे बघा असे लेंड्या वगैरे पडल्यात सशांचंच आहे ते, तसे येतात इकडे. हे गवतीच्या. आणि हे बघा हे आहे ना हे जे असं वाकडं झालेलं झाड आहे हे मोहगुनीचं झाड आहे. म्हणजे कमीत कमी 30 ते 35 पेक्षा फुटापेक्षा पण जास्त उंच झालं. आणि सागापेक्षा पण या झाडाला ना जास्त किंमत आहे. एक आपण असंच एक ट्रायल बेसवरती हे लावलंय की कसं होतं म्हणून. जर हे चांगलं वाढलं तर भविष्यात आणखी झाडं लावण्याचा आपला प्लॅन आहे. आणि या झाडाची जर रोपं वगैरे हवी असतील तर आपल्या वाडीतला आपला रमेश भाई आहे त्याच्याकडे ती मिळून जातात. संपूर्ण झाडांची बऱ्यापैकी तो माहिती सुद्धा देतो. आणि कोणाला जर झाडं हवी असतील मोहगुनीची किंवा त्या झाडांची फळं तर रमेश भाईकडे आपण कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये त्याचा नंबर मी देईन. अजून बऱ्याच झाडांना पाणी घालायचंय. चला मंडळी झालं सगळ्या झाडांना पाणी घालून 5:45 झाले आणि आता घरी जाऊया. आता चंद्र बघा एकदम वरती आलाय. रात्री जरा मंदिराकडे पण एक फेरी मारू. काय कार्यक्रम आहे पुन्हा एकदा जाऊन जरा बघूया. ये बाबा चला. तू डायरेक्ट चल वरती आता आणि बंद करायला सांगतो. हा तो तुम्ही कट्टा बंद करायला सांग. होय सांभाळून या. चला छान वाटलं जरा झाडांना पाणी वगैरे घातलं मस्त वाटतं जरा. मुंबईला पण झाडं लावलेत ती पण ना थोडीफार आता पालखी घ्यायला येऊ ना तेव्हा घेऊन यायचे. एकदम शांत बघा किती छान वाटतं. तर चला मंडळी फायनली आता घरी आलोय झाडांना पाणी घालून. आणि हे बघा हे आपलं घर आणि घराच्या मागे ना अशा पद्धतीने आपण ना थोडं काम करून घेतलंय. अशी मागची पडवी वाढवून घेतली, दरवाजा लावून घेतला लोखंडाचा छान. म्हणजे आता पावसामध्ये आहे ना ही अशी झड मारणार नाही इकडे दरवाजाला. आणि इकडे ना आपली चूल होती तर चुलीसाठी पण ना असे बनवून घेतला रूम. तर इथे आहे ना इथे आपल्याला चूल मांडायचे. आता सध्या टेम्पररी इथे ठेवली आहे. ही पानचूळ असते. कधी आपली जास्त माणसं वगैरे येतात ना तेव्हा आपण तिच्यावर जेवण पण करतो. तर ही चूल इथे आहे. आणि असा हा परिसर आहे मागचा. छान झालाय. माईक जायचं परत तिकडे मग घरी जेवायचं ना. मंदिरात दुपारी जेवलो आता घरी जाऊया. तर मंडळी संध्याकाळी ब्लॉगिंगला सुरुवात केली होती व्हिडिओ बनवायला. 1-2 तास खाली गेलो जरा पाणी वगैरे घातलं झाडांना छान वाटलं जरा. त्याच्यानंतर घरी आलो आणि रम्य संध्याकाळ. तर मंडळी आजचा संध्याकाळचा जो व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ कसा झालाय आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला बघून तुम्ही आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुर्तास इथे थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.